तर आज मी बनवणार आहे ड्रायफ्रूटचे लाडू आणि खोबरं खिसणं म्हणजे सगळ्यात मोठा टास्क वाटतो मला, खरं सांगते तुम्हाला. कारण की ना ते करणं म्हणजे ना हाताचं म्हणजे सालपट निघण्या इतकं असतं. त्यामुळे मी नवऱ्याला हे काम लावलेलं आहे आणि कायम तेच मला खोबरं किसून देत असतात. कारण की माझ्यासोबत 2-3दा तसं झालेलं आहे. खोबरं किसता किसता पार माझ्या हाताचं ते साल्टच निघालेलं, तेव्हापासून मला भीतीच वाटते. त्यामुळे मी खोबरं त्यांना किसायला लावलेलं आणि आज तुमच्यासोबत पूर्ण असं डिटेलमध्ये ना मी रेसिपी शेअर करणार आहे ड्रायफ्रूट लाडूची. आणि कुणालाही समजा मला ना विचार करत आहे मी असा छोटासा बिझनेस चालू करूया म्हणते घरातल्या घरात, जेणेकरून म्हणजे आपलं जेवढं होईल तेवढं, पण ते तुमच्या सपोर्ट असला तरच होऊ शकतं, नाही तर नाही होऊ शकत. समजा तुम्हाला माझ्याकडनं लाडू वगैरे घ्यायचे असतील तर तुम्ही मला पर्सनली मेसेज पण करू शकता किंवा इंस्टाला तुम्ही DM करा मला, तिथं पण मी तुम्हाला रिप्लाय देईल जर तुम्हाला घ्यायचं असेल तरच. आणि मी तुम्हाला तुमच्या समोरच ह्या रेसिपी सगळ्या शेअर करत असते, त्यामुळे व्हिडिओच्या तुम्ही एंडिंगपर्यंत नक्की राहा. मी अजूनपर्यंत तरी केलं नाही आहे, पण माझी इच्छा आहे की मी स्टार्ट करू आणि घरगुती मी ह्या गोष्टी करू शकते आणि मला हे चांगल्या पद्धतीने येतात पण. आणि मी हे सगळं माझ्या मनाने करायला शिकलेले आहे आणि भरपूर छान असं फक्त तुपामध्ये मी बनवणार आहे. त्यामुळे ना तुम्ही पूर्ण असं म्हणजे व्हिडिओ एंडिंगपर्यंत बघतच राहा आणि तुम्हाला घ्यायचं असेल तरीही मला कमेंट नक्की करा आणि मी तुम्हाला नक्की सांगेल कसं आहे कसं नाही. तर चालेल, चला आता तुम्हाला रेसिपी पण दाखवतच आहे मी. तर खोबरे किसून घेतलेलं आहे, तुम्हाला माप वगैरे काय असेल ना ते मी नक्की सांगेल, पण मी सगळं ना आता सध्या तरी अंदाजे घेतलेले आहे. पण मी जास्तीत जास्त हे 2 किलोच्या आसपास सगळं बॅटर झालेलं आहे आणि लाडूसुद्धा तेवढेच झालेले, तुम्हाला पुढं बघायला भेटेलच. तर चला तुम्हाला आता सांगते. आणि घरगुती आणि चविष्ट आणि पौष्टिक असे आपण लाडू घरातच साध्या आणि एकदम पौष्टिक पदार्थापासून तयार करणार आहे, ते तर तुम्हाला माहितीच आहे. आणि जे जे सर्व टाकणार आहे ते सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत मी शेअर केलेल्या आहेत बरं का. तर सगळ्यात पहिलं तरी मी ना खोबरं आपलं मखाने भाजून घेतलेले आहेत. मखाने भाजून झाल्यानंतर त्यानंतर त्यात आता मी खोबरं टाकून घेणार आहे आणि खोबरंला पण छान असं थोडंसं हलकंसं म्हणजे लालसर होऊस्तरच फ्राय करणार आहे, जास्त नाही. नाहीतर काय होतं माहिती आहे का, नंतर असं खुमट वास येतो त्यामुळे. आणि हे लाडू तुम्ही 1 महिनाभर पण ठेवून खाल्ले तरी अजिबात खराब होणार नाही. आणि ह्या लाडूमध्ये ना तर साखर आहे ना तर गुळ आहे, म्हणजे दोन्ही नाही आहे. एकदम नॅचरली खजूरपासून मी बनवलेले आहेत आणि एकदम टेस्टी असे झालेले होते. आणि भरपूर ह्याच्यामध्ये मी फक्त अर्धा किलो इतके खजूरचं सगळं टाकलेली होती मी पेस्ट. तर आता तुम्हाला दाखवते काय काय मी ड्रायफ्रूट टाकणार आहे. मखाने तर मी भरपूर प्रमाणात टाकले होते कारण की त्याची पावडर केली की ती थोडीच होते त्यामुळे. तर आता कसं आपल्याला ना, आणि ह्या लाडूंना कसं आपल्याला साखर टाकायची तर गरजच लागत नाही, खजूर इतकं गोड असतं ना खूपच. आणि खजूर आणि मनुके हे दोन्ही पण मी टाकणार आहे, मग त्याच्याने आपल्याला गोडवा येऊनच जाणार आहे. तर चला आता तुम्हाला मी सांगितलेलंच आहे, पहिला आपल्याला ना सगळे जेवढे पण ड्रायफ्रूट आहेत ना ते आपल्याला मस्तपैकी कट करून पण घेतलेले आहेत मी, जसं की आपलं हे काजू बदाम हे सगळं बारीक बारीक हातानेच कट करून घेतलेलं आहे. कारण की त्याचं जे तुपामध्ये आपण जे तळतो ना आणि त्यानंतर दाताखाली येतं ना त्याचा टेस्ट एक वेगळाच लागतो आणि खूप छान लागतो. त्यानंतर मी त्यात डिंकसुद्धा टाकलेला आहे आणि डिंक तुम्हाला माहितीच असेल किती चांगलं असतं शरीरासाठी, कमरेसाठी आणि सगळ्या गोष्टी म्हणजे नॅचरली खूप चांगल्या असतात सगळ्या गोष्टी. त्यामुळे तुम्ही हमखास ह्या लाडू तुम्ही घेऊ शकता माझ्याकडनं काही न विचार करताही, कारण की मी तुमच्यासमोर बनवत आहे आणि काहीच त्यात मी म्हणजे नाही का म्हणजे फ्रॉड करण्यासारखं तर आहेच नाही, बरोबर आहे का नाही. तर आता असो, चला हे बघा आता मी खोबरं व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे आणि तूपसुद्धा मस्त असं तुपाचंच आपल्या ह्याचंच टाकलेलं आहे. गाईच्या तुपामध्ये मी लाडू मस्त असं बनवणार आहे बघा. तर आता परत एकदा मी तूप टाकलेलं आहे कढाईमध्ये आणि मस्त असं आता डिंक टाकलेला आहे. तर डिंक कसं आहे ना, समजा तुम्ही दुकानातून वगैरे घेतला तर तो थोडा मोठा असं जाडमध्ये येत असतो, तर तुम्ही तसं न करता ना त्याला बारीक बारीक कुटून घ्यायचा आणि नंतर तळायचं, जेणेकरून मस्त असे फुगतात ते. आणि त्यामुळे ना तसंच करायचं. आता मी आणलेला डीमार्टमधून ना तर ते बारीकच होते, तर मी अर्धा डिंक टाकलेला आहे, म्हणजे एक आपली वाटी भरून इतका मी डिंक टाकलेला होता त्यामध्ये. आणि खूप छान लागतात बरं का डिंक वगैरे टाकले की, मस्त क्रिस्पीनेस येतात त्या लाडूमध्ये सुद्धा.
आणि आता बघू शकता तुम्ही मस्त अशी मी तळून घेत आहे तुपामध्ये डिंक वगैरे. आणि डिंक वगैरे ना स्टार्टिंगला तळायचे कसे, त्याला थोडं जास्त लागतं तूप वगैरे नाही का, त्यामुळे. आणि मस्त फुगले पण जातात ते. तर आता बघू शकता तुम्ही मी मस्त असं तळून घेत आहे. त्यानंतर आता मी टाकलेले आहेत काजू. तर काजूसुद्धा सगळे बारीक 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 चिरून घेतलेले आहेत काजूसुद्धा. आणि ते सुद्धा आता मी टाकणार आहे बघा, त्याला पण मस्त फ्राय करून. आपण सर्व ड्रायफ्रूट असं मस्त तळून घेतले ना, ते दाताखाली आले की खूप टेस्टी लागतात, खायलासुद्धा मस्त लागतात. त्याला मिक्सरमध्ये वाटायचे नाही, जसं आहेत तसेच ठेवायचे आणि मग लाडू बांधायचे बघा. तुमचं एका लाडूमध्ये पोट भरेल आणि मनही भरेल, इतकं टेस्टी लागतं आणि हेल्दी पण असतं. आणि आपण मिक्सरमध्ये वाटून टाकले की मग त्यात काय लागतच नाही, नाही का, असं तोंडात रेंगाळल्यावानीच होतं. त्यामुळे ना तुम्हीही असंच करत चला. त्यानंतर ना बघू शकता मी अर्धा किलो म्हणजे अर्धा आपलं 500 ग्रॅमचं पॅकेट होतं खजूरचं, त्याचे सगळे मी काढलेले बिया वगैरे आणि ते एका डब्यात ठेवलेले. आणि ह्याच्यामध्ये ना भरपूर मदत ह्यांनी केलेलीच आहे बघा. मस्त असे त्यांनी काजू मला कट करून दिलेले आहेत, बदाम कट करून दिलेले आहेत, खोबरं किसून दिलेलं आहे, भरपूर असे त्यांनी मला हेल्प केलेली आहे. त्यानंतर लाडूसुद्धा बांधायला मदत केलेली आहे. करतात, सगळ्या गोष्टी करतात, फक्त थोड्यामध्ये हे होऊन जातात नाही का, असं आहे. आणि इथं बघू शकता आता बदामसुद्धा मी मस्त असं फ्राय करून घेणार आहे. आणि तूप हे भरपूर लागतं बरं का. आणि तुम्हाला हवे असतील तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा तुम्ही. मी नक्कीच ट्राय करणार आहे आणि हा माझा पहिलाच प्रयत्न आहे. चांगला सपोर्ट भेटला तर मी नक्कीच करेल आणि नाही भेटला तर मग आपलं जसं आहे चालूच आहे आपलं नाही का. पण माझी आशा आहे की होईलच. तर असो चला, आता इथं बघू शकता तुम्ही पंपिंग सीड आणि आपलं हे मगजच्या बिया ह्या दोन्ही पण टाकून ना मी मस्त असं तळून घेत आहे बघा ते पण. आणि हे सुद्धा आपल्या शरीराला खूप गरजेचं आहे. आता भरपूर जण भरपूर असे टाकतात त्यात वस्तू, पण आपल्याला जेवढं असेल तेवढ्यामध्ये मी मस्त असे बनवत आहे. पण असं मला करून द्यायचं असेल तर मी जेवढं यात यूज केलेलं आहे सगळं मी तसंच यूज करेल. त्यानंतर मी मनुके टाकत आहे तुपामध्ये मस्त असे. त्याला आता फुगूस तर ना मस्त असे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे मनुकेसुद्धा. तूप थोडं कमी झालेलं त्यामुळे पुन्हा एकदा मी त्यात तूप टाकलेलं आहे आणि त्यालासुद्धा व्यवस्थित असं मी मिक्स करून घेत आहे बघू शकता तुम्ही. त्यानंतर आता मिक्सरमध्ये आपले जेवढे पण हे डेट आहे ते सगळे वाटून घ्यायचे आहेत बरं का. आणि लगेच वाटले जातात. आणि आता चला मी पटकन असं वाटून घेते आणि वाटून झाल्यानंतर बघू शकता अशी मस्त अशी पेस्ट करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आता इथं मनुकेसुद्धा मस्त असे आपले टम फुगलेले आहे बघू शकता तुम्ही. आणि त्यालासुद्धा फुगून काढल्यानंतर मग काढायचे, नाहीतर काय होतं आपण डायरेक्ट टाकायला गेले की ते खराब पण होऊ शकतात, तळून टाकायचं कधी पण. तर आता ते पण मी टाकून देत आहे. आणि त्यानंतर आता लास्टला आता आपल्याला काय करायचं आहे, जे पण ही खजूरची पेस्ट आहे ती सगळी आपल्याला त्या कढाईमध्ये टाकायची आहे. तर बघू शकता. आणि काय करा माहिती आहे का, आजातच म्हणजे सगळं करा, नाहीतर ते तूप वगैरे उडतं. माझ्याकडनं तसंच झालं. ज्यावेळेस आपण मिक्स करतो ना त्याला व्यवस्थित असं मॅश करायला जातो ना त्यावेळेस असं तूप उडू शकतं. त्यामुळे त्याला दमाने व्यवस्थित करा आणि मग ते एकदम नरम नरम सेलसर होईल ना त्यावेळेस आपल्याला ते ह्याच्यात टाकायचं आहे आपल्या बॅटरमध्ये सगळ्या. पण तोपर्यंत अजून थोडीशी प्रक्रिया आहे, ती चला तुम्हाला ते दाखवणारच आहे. त्यामुळे व्हिडिओच्या एंडिंगपर्यंत नक्की राहा. आणि इथं बघू शकता तुम्ही कसं उडलेलं तेल. आणि ह्याला मी ना आता मस्त असं ना गॅस थोडंसं नॉर्मली करून ना व्यवस्थित असं त्याला आता मॅश करत करत ना नरम करून घेणार आहे छानपैकी. आणि ते झाल्यानंतर ना आपल्याला त्या मिश्रणमध्ये टाकायचं आहे. तोपर्यंत तर तिथं नरम होतंय तोपर्यंत आता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे डिंक. आणि त्यालासुद्धा आपल्याला असं आपलं ग्लास घेतलेला आहे मी, त्याच्याने मॅश करत आहे. का बरं माहिती आहे का, आपण डायरेक्ट मिक्सरला लावलं की त्याचा पार चुरमाच होऊन जाईल. पण आपल्याला तसं नको आहे. थोडे आबड दोबड असले की दाताखाली पण आले की क्रंचीचं असं लागतं आणि खायला पण टेस्टी लागतात नाही का. त्यामुळे मग असं आपल्याला क्रंच करून घ्यायचे आहेत व्यवस्थित असे. तर आता ते झालेलं आहे. त्यानंतर आता जेवढं पण हे सगळं बॅटर आहे ते सगळं गरमच होतं, पण तरी पण मी आता पटकन असं मिक्स करून घेणार आहे आपल्या झाऱ्याने. तर बघू शकता सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर ना आपल्याला त्यात आता खजूर टाकायचं आहे. तर खजूर टाकूनसुद्धा हाताने चोळून चोळून त्याला व्यवस्थित असं एकजीव करायचं आहे. तुम्हाला दाखवतेच मी पुढं. तर आता हे सगळं बॅटर ना खूप गरम होतं, थंड होऊन द्या. मला एक तर गडबड होती, मेन म्हणजे मी रात्री करायला घेतले त्यामुळे मग मी लगेच पटकन करत होती. आणि त्यात आम्ही त्या दिवशी डीमार्टला वगैरे जाऊन आलो त्यामुळे इतकी दमल्यावत होत होतं ना, पण मग मी बनवून घेतलेले तरी पण.
तर असो आता इथं बघू शकता खजूर जरा लागलेलं तर झालेला ते सुद्धा व्यवस्थित असं काढून घेत आहे. आणि आता इतकं गरम लागतंय ना, चटके लागत होते. मम्मी काय केलं, डायरेक्ट हॉलमध्ये हे सगळं बॅटर घेऊन ना बसलेली तिथं निवांत पंख्याखाली, आणि त्याला चांगलं मिक्स करायचं आहे. ह्याच्यात असं काय नाही की गरममध्येच लाडू वळले जातात, त्याला थंड पण नॉर्मली झालं तरी पण तुम्ही वळवू शकतात. आणि आता इथं बघू शकता तुम्ही झालेलं आहे सगळं व्यवस्थित. असं आता मी कढाई पण पुसून घेणार आहे. थोडंसं चिंगूसपणा असायलाच पाहिजे माणसामध्ये, नाही का, जास्त पण हे नको असायला पाहिजे. तर असो आता हे बघा, हे सगळं आता मी ना व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे. गरम लागतंय, चटके लागत आहेत. पंख्याखाली जाऊन तुम्ही निवांत बसून करू शकता आणि ह्याला एवढ्या बॅटरमध्ये होऊन जाते, इनफ होतं. मला वाटलं, थोडा डाऊट आला की बाबा पुरेल का नाही खजूरचं हे सगळं पेस्ट, पण पुरलं आणि मस्त गोड पण झालेले. अजिबात त्यात साखर यूज केलेलं नाही ना, तर आपलं असं गुळ यूज केलेलं आहे, काहीच नाही. ऑनली फक्त ड्रायफ्रूटचे लाडू आहेत. आणि आता इथं बघू शकता व्यवस्थित असं आता मी बांधून घेणार आहे सगळे लाडू. आणि मला म्हणलं आता भरपूर होतं ते तुम्हाला तर व्हिडिओमध्ये वाटत असेल कमी, पण भरपूर असं बॅटर होतं. आणि मग म्हणलं चला आता ह्यांना पण घेऊन करूया म्हणलं, कारण की एकटी मी किती करणार आहे. पण मग म्हणलं देवाला पहिलं दाखवणार आहे मी. आता हे लाडू 2-4 असे बांधून घेऊन ना पहिलं देवाला दाखवणार आहे, स्वामींना मंदिरात. असं दोघांना पण दाखवून त्यानंतर ना मग पुढचे लाडू बनवायला मग मी ह्यांना पण बोलवून घेतलेलं होतं. तर आता पटकन असं ना स्वामींना दाखवलं आहे नैवेद्य. आणि मला असं काहीतरी नवीन वैशिष्ट्य बनवलं ना, सगळ्यात पहिला स्वामींना दाखवू वाटतं आणि त्यानंतर ना आपल्याला खाऊ वाटतं, नाही का. त्यामुळे मग पहिला स्वामींना ते दाखवलं आणि त्यानंतर ना मग बरं वाटलं. आणि ते नंतर झाल्यानंतर ना आता मी ह्यांना पण बोलून घेणार आहे. तो पूर्वी बघा तुम्ही किती किचनवर पसारा झालेला आहे. काय करायचं म्हणलं ना खूप पसारा होत असतो, नाही का. तर आता पहिलं ना मी सगळं व्यवस्थित असं पुसून घेणार आहे, सगळं गॅस वगैरे स्वच्छ करून. आणि मग नंतर ना मी बांधणार आहे. बघा मला आवडत नाही तो पसारा ठेवून आणि मग हे आपल्या सर्व गोष्टी करायला, त्यामुळे मग मी पहिलं सर्व स्वच्छ करून घेणार आहे. आणि इथं मयंकची एक वेगळी गडबड आणि ह्यांना टेस्ट करायची पण वेगळीच गडबड चालू होते. तर असो आता मग ह्यांनी पटापट ह्यांनी पण लाडू बांधायला मदत केली मला, आणि आम्ही दोघांनी मिळून मस्त असे लाडू बांधून घेतलेले आहेत. चला तुम्ही कंटिन्यू राहा. तर लाडू कसे झाले मला नक्की सांगा तुम्ही. खूप छान झाले आणि घरातलं पण सगळ्यांना आवडले. आणि पुरं तसे पण खायला नको करतात, नाही का, काही पण काजू बदाम वगैरे. त्यामुळे मग त्यांच्यासाठी ह्या गोष्टी करणं गरजेचंच आहे. ते पण खातात आवडीने, आम्ही पण खातो आणि आपल्यासाठी तेवढंच गरजेचं आहे. तर मग त्यात भरपूर ड्रिंक वगैरे प्रोटीन. आणि त्यानंतर इथं पण डब्यात एका मी भरून ठेवलेले आहेत छानपैकी मस्त असं. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला काय मत आहे तुमचं माझ्या या बिझनेसविषयी नक्की मला कळवा. तर भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये.